नंतर परत अजून एक प्रकरण घडलं, परत तिसरं कुठलं ते प्रकरण घडलं. त्यामुळे हे भोंदूगिरी जी काय या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी वाढत चाललेली, त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं काही मध्य प्रदेशचे भोंदू बाबा म्हणजे काय भोंदू बागेश्वर बाबा महाराष्ट्रामध्ये येऊन महामानवांच्या विरोधात बोलतात, इथल्या संत परंपरेच्या विरोधात त्या ठिकाणी बोलतात. त्यामुळे अशा पद्धतीने जो येतो तो महामानवांच्या विरोधात त्या ठिकाणी बोलतो, हे चुकीचं आहे. महामानवांचं कार्य हे खूप मोठं होतं. त्यामुळे एकतर गिरी या महाराष्ट्रामध्ये जी त्या ठिकाणी वाढत चाललेली ती कुठेतरी थांबली गेली पाहिजे. दुर्दैव एवढंच की भोंदू बागेश्वर बाबांना काही लोक संत म्हणतात, म्हणजे त्या व्यक्तीचे विचार आणि ती व्यक्ती अशी आहे की काही व्हिडिओ जर आपण बघितला असेल, प्रभू श्री हनुमान रायांना डायरेक्ट फोन करतात आणि तिथं लोकांच्या अडचणी सांगतात, अडचणी सोडवतात. माझं एवढंच म्हणणं या सरकारमधल्या लोकांना जे त्या अशा व्यक्तीला संत म्हणतात की एकदा त्या बागेश्वर बाबाला सांगा जरा प्रभू हनुमान रायाला फोन करायला. आणि आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी, कष्टकरी, महिलांवर होणारे अत्याचार, युवांचे प्रश्न, हे सर्वच प्रश्न त्या ठिकाणी सोडवायला मग अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये येईल. मुख्यमंत्रीच आपल्याला लागणार नाही, भोंदू बाबाच डायरेक्ट हनुमान रायाला फोन करून आपल्या सगळ्या अडचणी त्या ठिकाणी सोडवतील. म्हणजे त्यामुळे ही भोंदूगिरी जी महाराष्ट्रामध्ये वाढत चालली त्याला कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे. आणि दुर्दैव असं हीच भोंदूगिरी वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा काही लोक मुद्दामून घुसवत आहेत असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. एक तर पार्थ पवार जे VSRले त्यांनी प्रवास केला त्यांनी ती चूक केलीच होती. काल जेव्हा कौटुंबिक चर्चा होती रेवतीच्या लग्नाच्या बाबतीतली तेव्हा तिथं तो आल्यानंतर मी त्याला विचारलं, त्याने मला सांगितलं की त्याच्या कार्यालयाकडनं ती चूक झालेली आहे. त्याचा कार्यालय अशा काही लोकांशी संपर्कात होतं, नाही तर त्याला आपण विमानाचे एजंट म्हणतो, जे भाजपच्या नेत्यांचं तिथं विमानाचं बुकिंग करतात आणि तिथं एक विमान 30-40 मिनटं उशिरा येत होतं. पर्याय म्हणून मग दुसऱ्याला फोन करून तिथं त्या विमानात बसल्यानंतर त्याला ते त्या ठिकाणी कळलं. चूक तर झालीच आहे, पण त्याच्यावर तो स्वतः त्या ठिकाणी व्यक्त झालेला आहे आणि ज्या अधिकाऱ्याने ते विमान बुक केलं त्याच्यावर व्यक्तिगत लेवलला त्याने कारवाईसुद्धा केलेली आहे असं मला समजतं. रोहितजी, त्यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यात ज्या 2 अधिकाऱ्यांनी प्रवास केलेला आहे ते पार्थ पवार यांचे अधिकारी नाही आहेत, ते तर सुनेत्रा पवार यांचे अधिकारी आहेत. मग त्यांनी पार्थ पवार यांच्याबरोबर प्रवास का केला? नाही, प्रोटोकॉल जर चुकला असेल तर सरकारकडनं जी काही योग्य ती कारवाई करायची ती कारवाई केलीच पाहिजे. त्यामुळे जर प्रोटोकॉल कुठं चुकत असेल तर मग सरकार त्यावर निर्णय घेण्यासाठी आहेच आणि स्वतः ते सरकारमध्ये असल्यामुळे निर्णय काय पद्धतीचा त्या ठिकाणी घेतात हे आपल्याला येत्या काळामध्ये बघावं लागेल. पण फक्त एखादा अधिकारी व्यक्तिगत लेवलला विमान पुण्याला चाललंच आहे आणि तिथे एखादी मीटिंग असेल आणि एखाद्या खासदाराने, कारण पार्थ खासदार आहे, खासदारांनी जर तिथं सांगितलं असेल नाही मी चाललोच आहे माझ्याबरोबर त्या ठिकाणी या म्हणून का अधिकारी गेले असतील तर उगाचच अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करत असताना दोनदा त्या ठिकाणी विचार व्हावा. संजय राऊत हे पण बोलतात की बोकड कापलेली माणसं मेली असती तर आम्ही सत्तेसाठी बोकडं कापली असती आणि हे अंधश्रद्धा त्यांनी मागे घ्यावी. कुणी मागे घ्यावी? हे बघा, राऊत साहेबांना माझा प्रश्नच कळालेला नाही. राऊत साहेबांना मला सांगायचं आहे आम्ही पुरोगामी विचाराची माणसं आहोत, संतांच्या विचाराने चालणारी आम्ही माणसं आहोत. महामानवांचे विचार हे आमच्या रक्तामध्ये आहेत, म्हणून जसं तुम्ही विरोधात आहात तसं आम्हीसुद्धा विरोधात आहोत. आमचं एवढंच म्हणणं आणि मी सातत्याने हेच सांगतो की काळी जादू आणि असं बोकड कापणं वगैरे याच्यावर आमचा विश्वास नाही. पण मी जे बोलत होतो, जे लोक बोकड कापतात, जे काही अशी काळी पूजा करतात, त्या काळ्या पूजाच्या मागे आणि त्यांच्या विचाराच्या मागे हेतू काय, हा हेतू समजून घेणं महत्त्वाचं आहे. एखादी बौद्धिक कॅपॅसिटीज कमी असल्यामुळे ते भोंदूगिरीच्या नादी लागतात आणि हे बोकडं बिकडं कापत, कोंबडे कापत त्या ठिकाणी बसतात. पण मग ते कोंबडं कापतात नाही तर बोकड कापतात नाही ते काळी पूजा करतात नाही तर आपली बोटं कापतात आणि काळ्या बाहुलीवर ते रक्त सांडतात. तर त्याच्या मागे हेतू काय हे मी समजून घ्या हे त्या ठिकाणी बोलतो आहे. कारण कदाचित राऊत साहेबांना हा विषय कळला नसेल त्यामुळे मी त्या भोंदूगिरीवर विश्वास ठेवत नाही. पण मात्र हेतू काय कुठल्याही गोष्टीचा, नाही तर आपल्या वागण्याचा, नाही तर आपल्या कृतीचा, त्यामागचा हेतू लक्षात घेऊन मग तो हेतू जर दादांना इजा पोचवायचा असेल, दादांची ताकद कमी करण्याचा असेल, दादांची जागा घेण्याचा असेल, नाही तर दादांच्या संपत्ती नाही तर इतर काही राजकीय गोष्टीचा असेल तर तो हेतू हाताशी धरून त्या हेतूने काम करणारे जे लोक आहेत ते शोधून काढा आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना इंटोग्रेशन करून काय खरं आहे ते लोकांसमोर आणा असं मी त्या ठिकाणी बोललो होतो. पाटील हे सध्या त्यांनी एक
समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.